वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आपण आता इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता इकडे जो हर्षवर्धन आहे त्याची एक छोटीशी चुकी तीर्थाला खूप मोठ्या प्रमाणावर नडणार, पण या सगळ्या संकटातून ऊर्जाच आता तीर्थाला बाहेर काढणार. आता नेमकी काय चूक केली आहे हर्षवर्धनने आणि तीर्थाला ती कशा पद्धतीने नडली आहे, सर्व काही गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. तर इकडे आपण आता पाहतोय की जो शिर्के आहे तो आता हर्षवर्धनला भेटायला त्याच्या ऑफिसला आलेला असतो आणि ऑफिसला येऊन शिर्के आता त्याला म्हणत असतो की काय हर्षवर्धन साहेब, तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला टोपी लावाल आणि मला कळणारही नाही का? तुम्ही मला गंडवाल आणि मी गंडेन? हां, तुम्ही मला म्हणाला होतात की तुमच्या त्या सुनेला जिने माझ्या लेकाचं आयुष्यच उद्ध्वस्त करायचा प्रण केला आहे तिला तुम्ही घरातनं बाहेर काढाल म्हणून. ती अजून तुमच्या घरातच आहे आणि त्याहून महत्त्वाचं माझा मुलगा, त्याचं लग्न तुमच्या मुलीबरोबर करायचं होतं ते तर तुम्ही पार विसरूनच गेलाय. माझ्या लेकीला तुमच्या घरची सून बनवायची होती तेही तुम्ही कुठेतरी विसरलाय काळाच्या ओघात. काय तुम्हाला काय वाटतं शिर्के काही बोलत नाही म्हणून काही करणारही नाही का? नाही, काय आहे ना, विसरू नका हो, मी शिर्के आहे. लोक ओळखतात आम्हाला राजकारणात चांगल्या पद्धतीने, पण जर आमच्या कोणी वाकड्यात गेलं तर त्याचा काटा कसा काढायचा हेही आम्हाला अगदी व्यवस्थित कळतं. अर्थात खानदानी राजकारणी आहे आम्ही, माहिती असेलच तुम्हाला. एकाच वर्गात शिकलो की आपण. पुढे मी MLA झालो आणि तुम्ही वकील. काय बरोबर ना? त्यावेळी मग मात्र आता लगेचच हर्षवर्धन म्हणतो की तुम्ही काय मला धमकी देताय का शिर्के? काय करणार आहात तुम्ही? त्याबरोबर शिर्के म्हणतो मी काय करू शकतो ते तुम्ही पुढे बघालच. मग त्यावर हर्षवर्धन म्हणतो एक मिनिट शिर्के, मला धमकी द्यायची नाही. मला धमकी द्यायची नाही, समजलं ना? कोण आहे मी तुम्हालासुद्धा चांगलंच माहिती आहे. हर्षवर्धन जहागीरदार, या संपूर्ण विभागातला एकमेव उत्तम वकील. आजपर्यंत अट्टलातल्या अट्टल गुन्हेगाराला मी सोडवलं आहे. तर तुमचा हा मुलगा विक्रांत, त्याचं काय एवढं कौतुक सांगताय हो मला? आणि तसंही तुम्ही माझं ना काही वाकडं करू शकत नाही. लक्षात ठेवायचं. आत्तापर्यंत मैत्रीच्या खातर गप्प बसलो होतो, मैत्री खातर तुमच्या मुलाला सोडवायचं ठरवत होतो. खरं बघायला गेलं ना तर तुमचा मुलगाच नालायक आहे, तुमच्या मुलाचीच सगळी चुकी आहे. एवढं कुणी त्याला वरचढ आगाऊपणा करायला सांगितलं होतं हो? काय गरज होती त्याला मीडियाच्या समोर, एवढ्या लोकांच्या समोर त्या पद्माला हात लावायला जायची? सांगा ना, काय गरज होती? होती का काही गरज? नाही ना? मग कशाला गेला नसता आगाऊपणा करायला? जे काही घडलंय ना त्याला सर्वस्वी जबाबदार तुमचा मुलगाच आहे. आणि एवढी त्याची नियत एवढी वाईट आहे का, एवढी त्याची नियत फिरली का की त्याला समोर आहे ती कामवाली आहे हे सुद्धा साधं कळलं नाही, तर त्याने कामवालीचा सुद्धा फायदा घ्यायचा प्रयत्न केला. हां, एवढे दिवस मी शांत होतो तर तुम्ही काही वेगळंच समजताय. आणि तसंही तीर्थाबद्दल बोलताय तुम्ही. अहो, जो मुलगा हा असा मुलींबरोबर फिरतो राहतो, जो स्पष्ट शब्दामध्ये बाहेरच्या मुलींना घरी घेऊन येतो, पार्ट्या करतो, तशा मुलाला मी माझी मुलगी द्यायची? बरं, मैत्रीच्या खातर मी मुलगी द्यायला तयारही झालो, पण तरीही तुमच्या मुलावरची किमान केस तरी नील होऊ द्या, त्याला किमान ग्रीन चिट तर मिळू द्या. ज्याचं काही करिअर नाही, काही फ्युचर नाही, अशा मुलाला मी माझी मुलगी द्यायची आहे का? त्याबरोबर मग मात्र आता शिर्केंचा इगो दुखावला जातो. शिर्के म्हणतात अच्छा, म्हणजे आता तुम्हाला शब्द मागे फिरवायचे आहेत तर? नाही, फिरवा, काही फरक पडत नाही तुमच्या बोलण्याने मला, पण आता बघालच तुम्ही शब्द मागे फिरवल्याबद्दल आणि या दिग्विजय शिर्केबरोबर ह्या भाषेत बोलल्याबद्दल तुम्हाला किती मोठी शिक्षा मिळते ते बघालच तुम्ही. हा दिग्विजय शिर्के काय करू शकतो ते. मी काय करेन असा प्रश्न विचारलात ना मला तुम्ही. उद्या शिर्के तुम्ही हे काय केलं असा प्रश्न विचारायची वेळ आणतो की नाही तुमच्यावर. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो गेट आऊट आणि तो आता शिर्केंची हकलपट्टी करतो. त्याबरोबर मग हर्षवर्धन आता विचार करतो की माझे 2 मुलं एवढे चांगले उत्तम वकील आहेत आणि हा शिर्के माझं काय बिघडवणार आहे? याच्या स्वतःच्या मुलाला काडीची अक्कल नाही आणि हा मला अडकवायला जाणार. हर्षवर्धन जहागीरदारांच्या समोर कुणाची उभं राहण्याची लायकी नाही आहे. द ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार आहे मी. माझ्यासमोर भले हातपाय टेकतात, तर हा शिर्के काही चीज आहे असा खूप मोठा एक म्हणजे गर्व हर्षवर्धनला आलेला असतो. पण त्या गर्वाच्या बाबतीत हर्षवर्धन हे विसरून गेलेला असतो की त्याला एक मुलगीसुद्धा आहे जी कॉलेज करते.
आता शिर्के घरी आल्यावर शिर्केचा खूप संताप झालेला असतो. तो घरात येतो आणि घरातला एक नोकर बाहेर चाललेला असतो. त्याची कॉलर पकडतो आणि त्याला थोबडत सुटतो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी सुवर्णा येते आणि म्हणते, अहो काय करताय तुम्ही हे. विक्रांत तिकडे येतो आणि त्या नोकराला शिर्केच्या हातातून कसं बसं सोडवतो आणि मग आता तो लगेचच शिर्केला विचारू लागतो की काय झालं डॅड, तुम्ही हे असं काय करताय, बाबा काय चाललंय तुमचं. त्याबरोबर मग शिर्के हा आता सांगू लागतो की एवढी हिंमत का त्या हर्षवर्धन जहागीरदाराची. त्याने मला ओपन चॅलेंज केलं आहे. मला म्हणालाय तो काय करू शकतो ते. काय करू मी, मला कळत नाही आहे. मला उद्ध्वस्त करायचं आहे त्याला. त्याबरोबर मग आता लगेचच विक्रांत म्हणतो, अहो बाबा असं काय करताय, उत्तम संधी आहे आपल्याकडे. त्याबरोबर शिर्के म्हणतो, उत्तम संधी. त्यावर मग लगेचच विक्रांत म्हणतो, हो त्याच्या घरची इज्जतच उरली नाही तर काय करेल तो हर्षवर्धन जहागीरदार. त्यावर शिर्के म्हणतो, त्याच्या घरची इज्जत, काय बोलायचं काय तुला विक्रांत. त्यावर विक्रांत म्हणतो, त्यांची एकुलती एक मुलगी तीर्था हर्षवर्धन जहागीरदार, जर ही आपल्या ताब्यात राहिली तर, एक दिवस ती माझ्याबरोबर माझ्या खोलीत असली तर. त्यावर शिर्के म्हणतो, अरे तुला काही लाज वाटते का, ती तुझी होणारी बायको आहे. विक्रांत म्हणतो, तेच तर माझीच होणारी बायको आहे ना, मग माझ्याच खोलीत राहिल्याने काय फरक पडणार आहे डॅड. त्याबरोबर मग शिर्के त्याला म्हणतो, ठीक आहे काय करायचं आहे ते कर, मला त्या हर्षवर्धनचा सगळा माज उतरवायचा आहे. त्यानंतर मग आता तीर्थाचं कॉलेज सुटल्यावर तीर्था घरी येत असताना विक्रांतची गुंड शिर्केंच्या सांगण्यावरून तीर्थाला गायब करतात. आता इकडे संध्याकाळी 5 वाजता घरी येणारी तीर्था 6 वाजले तरी घरी आलेली नसते. मग आता विजया तीर्थाच्या फोनवर फोन करू लागते पण तीर्था फोनही उचलत नसते. मग आता विजयाला जरा काळजी वाटू लागते. 6 वरून घड्याळ सटकतं पुढे येतं. आता 6:30 वाजतात. 6:30 वरून वेळ पुढे येते. 7 वाजतात. 7 वरून 7:15 7:45 बघता बघता 8 वाजत आलेले असतात तरी तीर्थाचा पत्ता नसतो. आता मात्र विजया खूपच जास्त घाबरून जाते. विजया आता काळजी करू लागते आणि ती म्हणत असते, कुठे गेली माझी तीर्था. इतक्यात आदित्य घरी येतो. तीर्था घरी आलेली नाही आहे ही गोष्ट विजया आदित्याला सांगते. आदित्य म्हणतो, आई हे बघ पॅनिक होऊ नकोस, मे बी कॉलेजमध्ये काही काम असेल म्हणून ती थांबली असेल, तिला यायला ट्रॅफिक वगैरे लागलं असेल. त्यावेळी मग विजया सांगते की नाही तसं काही झालेलं नाही आहे, मी मगापासून तीर्थाला कॉल करते, तिचा फोनसुद्धा लागत नाही आहे. मग आदित्य म्हणतो, आई तू काळजी करू नको, मे बी तिच्या फोनची बॅटरी वगैरे डेड झाली असेल, मी तिच्या मैत्रिणींना वगैरे कॉल करून बघतो. आता आदित्य तिच्या मैत्रिणींना कॉल वगैरे करत असतो पण तीर्थाच्या सगळ्या मैत्रिणी सांगतात की आम्ही तर नेहमीसारख्या 5 वाजताच कॉलेजमधून बाहेर पडलो. तीर्था घरीच यायला निघाली होती, आम्हाला काही माहीत नाही ती कुठे गेली आहे. मग मात्र आता इकडे आदित्यसुद्धा टेन्शनमध्ये येतो. इतक्यात आता हर्षवर्धन घरी आलेला असतो. हर्षवर्धन विजयाला एवढं टेन्शनमध्ये बघून काय झालं विचारतो. त्याबरोबर मग विजया सांगू लागते की तीर्था घरी आलेली नाही आहे, मला काहीच कळत नाही आहे. अहो रोज ती 5 वाजताच घरी येते आणि जर तिला कधी उशीर होणार असेल, कॉलेजमध्ये तिचं काही काम असेल तर ती मला तसा फोनही करून सांगते की तिला आज यायला उशीर होणार आहे. पण आज तीर्थाचा काही फोन नाही, मेसेज नाही, तिने काही कॉल मेसेज केला नाही. म्हणून मग मी तिला कॉल केला. मी विचार केला की ती विसरली असेल पण तिने माझा कॉल रिसीवसुद्धा केला नाही. आदित्यने मगापासून तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोनसुद्धा करून झालेत, मैत्रिणीकडे वगैरे कुठल्या गेली आहे का हे तपासण्यासाठी, पण तिकडे सुद्धा काही पत्त्या नाही आहे. आता तर मला तीर्थाची खूप जास्त काळजी वाटते. कुठे असेल माझी मुलगी, कशी असेल, मला काहीच कळत नाही आहे. अहो बोला ना तुम्ही काहीतरी, तुम्ही गप्प का आहात, बोला काहीतरी. त्यावेळी हर्षवर्धन म्हणत असतो, तू काळजी करू नकोस विजया, मी पुढच्या तासाभरात तीर्थाला शोधून तुझ्यासमोर हजर करतो. आता हर्षवर्धनसुद्धा विचार करू लागतो की तीर्था गेली कुठे. त्यावेळी हर्षवर्धनला आता शिर्केंनी दिलेली धमकी आठवते. मग हर्षवर्धन ती धमकी सगळ्यांना सांगतो. त्याबरोबर विजया ऊर्जालाच दोष देऊ लागते, तुझ्यामुळे आज माझी मुलगी संकटात आहे. त्यावेळी मग आता विजया ऊर्जाला तीर्थावरून भरपूर बडबड करते. तर आता ऊर्जा म्हणत असते, कुणीच तीर्थाची अजिबातच काळजी करू नका, शांत व्हा सगळ्यांनी, मी तीर्थाला शोधून घरी घेऊन येईनच. शौर्य चल माझ्याबरोबर, आपल्याला तीर्थाला शोधायला हवं. त्यावर आता आदित्य म्हणतो, आपण पोलिसात सुद्धा सांगूया. त्यावर ऊर्जा म्हणते की नाही, पोलिसात जाऊन उपयोग होणार नाही. जोपर्यंत 24 तास पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण पोलिसातही जाऊ शकत नाही.
त्यावेळी मग मात्र आता इकडे ऊर्जाचं म्हणणं सगळ्यांनाच पटतं. मग सगळेच ठरवतात की ऊर्जाला शोधायला घराबाहेर पडायचं. शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा आपण कुठून सुरुवात करायची? मग ऊर्जा म्हणते, शौर्य आपण तीर्थाच्या कॉलेज एरियापासून सुरुवात करूया. मग ते तीर्थाच्या कॉलेज एरियाकडे जातात, तीर्थाबद्दल चौकशी करू लागतात. ह्या मुलीला पाहिलंय का? त्यावर लोकल दुकानवाले सांगतात की हो, ही मुलगी तीर्थ आहे, तीर्था जहागीरदार, ही रोज कॉलेजला येते, आमच्या इथूनच जाते, रोज दिसते, आजही दिसली होती, 5 वाजताच ही निघून गेली आहे. त्यावेळी मग ऊर्जा आता 5 वाजता निघून गेली, मग अजून घरी कशी आली नाही या प्रश्नात पडते. मग तिथे ऊर्जाला रोडवर काही CCTV दिसतात. मग ऊर्जा त्या CCTVचं फुटेज चेक करायला सुरुवात करते. आता शौर्य आणि ऊर्जा फुटेज चेक करत आता शोधत असतात आणि त्यावेळी त्यांना सारस चौक नावाच्या एका चौकामध्ये तीर्थाचं लास्ट म्हणजे गायब झालेलं लोकेशन दिसतं, ज्यामध्ये त्या लोकांना विक्रांतचे मित्र दिसत असतात आणि त्या गाडीचा नंबर प्लेटही दिसत असते. मग आता त्या गाडीची नंबर प्लेटवरून ती गाडी सध्या कुठे हे शोधलं जातं. तिथे त्याचबरोबर ती जी मुलं असतात त्यांचे घरचे कॉन्टॅक्ट काढले जातात पोलिसांच्या सहाय्याने आणि मग ओळख वापरून त्या मुलांच्या घरच्या ओळखींवरती मग ऊर्जा आता त्या मुलांच्या घरच्यांपर्यंत पोहोचते आणि त्या मुलांच्या घरच्यांच्या थ्रू आता ती मुलं कुठे आहेत, कुणाबरोबर आहेत याचा शोध घेतल्यावर त्यांना कळतं की ती लोक विक्रांत शिर्केची मित्र होते. मग विक्रांत कुठे तीर्थाला घेऊन गेलाय हे आता त्या मुलांच्या घरच्यांच्या मदतीने ऊर्जा आणि शौर्य शोधून काढतात. तर दुसऱ्या बाजूला आता दिग्विजय शिर्के हा आता विक्रांतला सांगतो, हे बघ, त्या मुलीबरोबर काहीही करू नकोस, शेवटी ती हर्षवर्धन जहागीरदारची मुलगी आहे, जर काही केलंस तर तुला तो जिवंत ठेवणार नाही. त्यावर आता विक्रांत म्हणतो की तुम्ही काळजीच करू नका डॅड, मी काही करणार नाही, फक्त हिच्यावरती लक्ष ठेवेन, तुम्ही जा. मग आता विक्रांतवरती विश्वास ठेवून शिर्के निघून जातात. विक्रांत म्हणतो, अरे यार हट, असं थोडी, जो तळं राखी तो पाणी तर चाकणारच ना, एवढं मोठं तळं राखण्याची जबाबदारी आहे म्हणजे पाणी तर चाकायला हवंच की तळ्यातलं. आणि तसंही स्वीट हार्ट, अगं आता तू माझीच होणारी बायको आहेस, मग माझ्या होणाऱ्या बायकोला मी लग्नाआधी थोडंसं टच केलं तर काय फरक पडतो. आणि मग तो आता तिच्या जवळ जाऊ लागतो. तीर्थाला त्रास होत असतो. तीर्थ म्हणते, हे बघ, माझ्यापासून लांब राहा, मला तुझी घाण वाटते, माझ्यापासून लांब हो, माझ्या जवळही येऊ नकोस, विक्रांत जवळ येऊ नकोस, मी मोठ्याने ओरडेन. विक्रांत म्हणतो, तू कितीही काहीही केलंस ना तरी इकडे कोणी काळं कुत्रंसुद्धा फिरकत नाही, त्यामुळे तुझा आवाज कोणापर्यंत पोहोचणारच नाही आहे. त्याबरोबर मग आता तीर्था नको 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 असं म्हणत असताना आता तो तिच्या जवळ चाललेला असतो आणि त्याचवेळी बरोबर त्या ठिकाणी ऊर्जा आणि शौर्य पोहोचलेले असतात. आता ऊर्जा आणि शौर्य तिकडे आल्याच्या नंतर मग मात्र आता तीर्था लगेचच ऊर्जाच्या जवळ येऊन ऊर्जाला मिठी मारते. तर आपल्या बहिणीबरोबर जबरदस्ती करू पाहणाऱ्या विक्रांतला बघून आता शौर्य खूपच जास्त संतापलेला असतो आणि मग आता शौर्य जो असतो तो विक्रांतला मारायची सुरुवात करतो. आता शौर्य हा विक्रांतला चांगला मारतो, बदडतो आणि पुन्हा माझ्या बहिणीला हात लावशील असं विचारत असतो. आता विक्रांत पार अर्धा मरायला टेकायपर्यंत शौर्याने विक्रांतला मारलेला असतो. मग त्यानंतर ऊर्जाच आता शौर्याला थांबवते आणि म्हणते, शौर्य घरी चल, शौर्य चल. आणि मग आता ते दोघं तीर्थाला तिकडनं सेफली घरी घेऊन येतात. आता तीर्था घरी आल्यानंतर लगेचच जाते आणि विजयाला मिठी मारते. त्याबरोबर मग आता विजया विचारते की हे सगळं काय झालंय, तीर्था कुठे होतीस तू आणि तुझा अवतार काय झालाय हा, तीर्था तू ठीक आहेस ना बेटा, तुझ्याबरोबर. त्याबरोबर मग आता तीर्था रडतच असते. तर ऊर्जा म्हणते, सुदैवाने काही वाईट झालेलं नाहीये, हे सगळं त्या विक्रांत शिर्केने केलेलं आहे, विक्रांतने तिला किडनॅप केलं होतं. त्याबरोबर मग सगळे घरातले म्हणतात, काय विक्रांतने? त्याबरोबर मग तीर्था सांगू लागते, हो, मी कॉलेज सुटल्यानंतर घरी यायला निघाले होते, तर त्याचवेळी तिकडे काही मुलं आली आणि त्यांनी मला गाडीत भरून नेलं, मला कळलंच नाही त्यांनी मला कुठे नेलं, काय नेलं, आणि त्यानंतर माझ्यासमोर विक्रांत होता. त्यावेळी ऊर्जा म्हणते, तोच विक्रांत आहे हा ज्याने पद्माचा विनयभंग केला, जर त्याच वेळी आपण विक्रांतला शिक्षा मिळवून दिली असती ना तर आज आपल्या तीर्थावरती ही वेळ आलीच नसती. असो, तीर्था घरी सुखरूप आली ह्यातच देवाचे मी आभार मानते. शेवटी तीर्थाबरोबर जबरदस्ती करणारा सुद्धा विक्रांतच निघाला. एवढं बोलून आता तीर्था ही ऊर्जाकडे बघत असताना ऊर्जा म्हणते, माफ कर मला तीर्था, मला तुझ्या बाबतीत वाईट बोलायचं नव्हतं,
पण तरीही जर त्या विक्रांतला वेळेवर आपण शिक्षा मिळवून दिली असती तर आज असं घडलंच नसतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.